आभाळ अगदी भरून आलं होतं. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळायला सुरुवात होऊ शकत होती. मन्विता घरी पोहोचायच्या काळजीने अगदी भराभर पावले उचलत होती. अलीकडेच तिची बदली सोनगाव या छोट्याशा गावाला झाली होती आणि तिथेच तिला एक छोटेसे सरकारी क्वार्टरही मिळाले होते. सोनगावला येऊन तिला काही जास्त दिवस झाले नव्हते, त्यामुळे तिला अजून आजूबाजूच्या परिसराची माहिती व्हायचीच होती. तशाही या भागात सोयीसुविधा जरा कमीच होत्या. इनमिन 2-3 बसेस तालुक्याला जायला होत्या. मग दिवसभर जर जायचे असेल तर जीपनेच जावे लागे आणि तिथून घरी परतायलाही शेवटची बस ही संध्याकाळची 5चीच होती. त्यानंतर मग जीपनेच घरी यावे लागे. जीप ही फक्त 6पर्यंतच मिळत. आज तालुक्याला साहेबांनी मीटिंग ठेवली होती आणि मीटिंगला म्हणूनच मन्विता तालुक्याला सकाळी पहिल्या बसनेच हजर झाली होती. 11 वाजता सुरू झालेली मीटिंग चांगली 4:45पर्यंत चालली. म्हणून मन्विता खूप घाई करत होती आणि खूप काळजीतही होती, कारण ती अजून रस्त्यातच होती आणि आभाळही भरून आलं होतं. कधी एकदा बसस्टँडवर पोहोचते असं तिला झालं होतं. बस मिळेल की आपण पोहोचायच्या आत निघून जाईन ही धाकधूकही तिच्या मनात होती आणि ती बसस्टँडवर पोहोचली. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. बस बसस्टँडवर दिसत नव्हती. तिने एकदा हातातल्या घड्याळात पाहिले. 5 वाजले होते. तिने चौकशी केल्यावर कळले की बस निघून गेली आहे. ती नाराज झाली. मग ती तशीच बसस्टँड बाहेर आली आणि जिथे जीप थांबतात तिथे आली. एव्हाना पावसाची भुरभुर सुरू झाली होती. पावसामुळे खूप अंधारूनही आले होते. तिने आजूबाजूला पाहिले. एकही जीप दिसत नव्हती. आता काय होईल? इथेच अडकावे लागेल की काय या विचाराने ती अस्वस्थ झाली. आता पावसाचा जोर थोडा थोडा वाढू लागला होता. एकही जीप तेथे दिसत तर नव्हतीच, पण इतर वाहनही दिसत नव्हते. जवळच्याच गावाला जाणाऱ्या एखाद दुक्कट रिक्षाच फक्त रस्त्यावरून धावत होत्या. हिने बॅगमधून छत्री काढली व उघडून डोक्यावर धरली व ती एखादे वाहन मिळते का याचा शोध घेऊ लागली. एकदा तिने पुन्हा घड्याळात पाहिले. चांगले 5:30 झाले होते. आता तर तिला रडायलाच आले. ती छत्री धरून हातातली पर्स आणि साडी सावरत जिथे जीप उभ्या असतात त्या दिशेने समोर समोर जाऊ लागली. आता बराच अंधार पडला होता आणि पाऊसही मुसळधार सुरू झाला. मन्विता जीपच्या शोधात बरीच पुढे आली, पण समोर काहीच नव्हते. पुढे फक्त रस्ता लागला होता. तिच्या गावाला जाणारा. तालुक्याची हद्दही संपत आली होती. तिने पुन्हा मागे फिरायचा विचार केला आणि मागे वळणार तोच तिला एक जीप थोड्या अंतरावर झाडाखाली उभी असलेली दिसली. ती तशीच घाईघाईत जीपपर्यंत पोहोचली तर जीप निघालीही, पण तिला पाहताच जीपवर काम करणाऱ्या मुलाने जीप थांबवली आणि ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर तिला जागा करून दिली. ती लगेच जीपमध्ये बसली आणि जीप सुरू झाली. जीप तर जीप, पण घरी जाण्याची व्यवस्था तर झाली, तिने मनाशीच म्हटले. डोळे बंद करून ती जीपच्या सीटला पाठ टेकून बसली. आता 1.5 तासापर्यंत दुसरं काहीच काम नव्हतं. फक्त शांतपणे जीपमधून बसून राहायचं, सोनगाव येण्याची वाट पाहत. तशी ही जीप ही काही थेट तिच्या गावाला सोनगावला जात नव्हती. सोनगावपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेले म्हैसपूर, जे सोनगावपेक्षा मोठे गाव आहे, तिथपर्यंत ती जीप तिला घेऊन जाणार होती. मग पुढे तेथून पुन्हा ऑटो करून तिला सोनगावला जायचं होतं. पण त्याबद्दल काही एवढी अडचण नव्हती. 2-3 ऑटोवाल्यांचे फोन नंबर तिने घेऊन ठेवले होते. तिथे पोहोचले की कुणाही एकाला फोन लावला की कुणीही येईल म्हणून ती निश्चिंत होती. तसं तिला असं एकदा काम संपलं की टेन्शन फ्री होऊन केलेला प्रवास खूप आवडायचा. फक्त खिडकीजवळची जागा मिळायला पाहिजे. मग बस असो किंवा जीप, तिला प्रवास हा खूप आवडायचा. वेगाने समोर जाणारी ती आणि तितक्याच वेगाने मागे पडत जाणारा रस्ता आणि झाडे, हे सर्व पाहत राहायला तिला खूप आवडायचं. रात्रीचा प्रवास तर तिला खूप आवडायचा. बस निश्चिंतपणा पाहिजे, जसा आता जीप भेटल्यावर होता. आता मन्विताने डोळे उघडले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. एव्हाना जीप वाटेवर लागणाऱ्या घनदाट जंगलातून धावू लागली होती. चांगलाच मुसळधार पाऊस बरसत होता. नंतर तिने जीपमध्ये समोर पाहिले. एक म्हातारा आणि आणखी 3 जण आणि ड्रायव्हर असे 5 जण तिथे बसले होते. मन्विताच्या बाजूला एक 20-22 वर्षाची मुलगी बसली होती. तिच्या मांडीवर तिचे बाळ झोपले होते.
तिच्या बाजूलाच एक 15-16 वर्षाचा मुलगा, जो त्या मुलीचा लहान भाऊ होता, तो बसलेला होता. त्याच्या बाजूला त्या मुलीचा नवरा बसला होता. मनविताने खिडकीतून बाहेर पाहिले. पावसाची रिपरिप सुरूच होती. खिडकीबाहेर फक्त अंधार दिसत होता. आता तिने तिच्या स्वभावाच्या आवडीनुसार प्रवासाचा आनंद घ्यायचे ठरवले. जीपची खिडकी तिने थोडीशी उघडली. त्याबरोबर पावसाच्या पाण्याचे बारीकसे थेंब खिडकीच्या आत येऊन तिच्या अंगावर पडायला लागले. खूपच मनमोहक वातावरण होते. आता ती शांतपणे फक्त कधी खिडकीच्या बाहेर पाहत होती, तर कधी जीपमध्ये बसलेल्या लोकांकडे. त्यातच तिचे लक्ष समोरच्या सीटवर ड्रायव्हरजवळ बसलेल्या म्हाताऱ्याकडे गेले. तो एकटक फक्त समोर रस्त्याकडे पाहत होता. तिला तो म्हातारा जरा वेगळाच वाटला. त्याच्याकडे पाहून मनविताला एक प्रकारचा विचित्रपणा जाणवत होता. तो म्हातारा फक्त जीपच्या काचेतून समोर निर्विकारपणे पाहत होता. किती वेळ झाला होता. त्या म्हाताऱ्याने त्याची नजर साधी हलवलीही नव्हती. मनविताचे लक्ष मग तिच्या बाजूला बसलेल्या मुलीवर आणि तिच्या बाळावर गेले. बाळ अगदी शांतपणे झोपले होते. काहीही हालचाल करत नव्हते. पण त्या बाळाची आई, म्हणजेच ती मुलगीही फक्त समोर दिसणाऱ्या रस्त्याकडेच निर्विकारपणे पाहत होती. त्या मुलीचेही असे पाहणे मनविताला जरा खटकतच होते. मग हळूहळू मनविताने त्या जीपमधील प्रत्येकाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली आणि तिच्या लक्षात आले की हे सर्व लोक फक्त समोर एकटकपणे पाहत होते. कुठलेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. सगळ्यांच्या नजरा अगदी खोल रस्त्यावर खिळलेल्या होत्या. ना त्यातले कुणी कुणाशी बोलत होते, ना आजूबाजूला पाहत होते. आजूबाजूला पाहणे तर दूरच, साधी शरीराची हालचालही ते करत नव्हते. फक्त स्तब्धपणे बसून होते. त्यातल्या एकालाही घरी जाण्याची घाई नव्हती. ड्रायव्हरही कुठलीच हालचाल न करता जीप चालवत होता. असे वाटत होते की ती जीप जणू काही आपोआपच चालत आहे. हळूहळू जीपमधले वातावरण बदलू लागले. जीपमध्ये मनविताचा जीव कोंडू लागला. तिला श्वास घ्यायला जणू काही त्रास होत होता. क्षणभर तिला त्या लोकांकडे पाहून असेही वाटले की हे सर्वजण भूत तर नाहीत. या सर्वांकडे पाहून तर असेच वाटत आहे की जणू काही यांपैकी कुणातच जिवंतपणा नाही. निर्जीव भासत होते सर्व. मग तिने स्वतःच्याच मनाची समजूत घातली. काहीही विचार करतो आपण. मग तिने पुन्हा एकदा सर्वांकडे पाहिले तर तिला ते सर्वजण नॉर्मल वाटले. तिने त्या जीपमधील लोकांबद्दल वाटणारे सर्व विचित्र विचार मनातून काढून टाकले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. बराच वेळ मग मनविता तो पाऊस, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे घनदाट जंगल आणि तो रस्ता पाहतच राहिली. पुन्हा तिचे लक्ष अचानकपणे जीपमधील आरशावर गेले. त्या आरशात तिला जीपमधील मागील लोक दिसले. पुन्हा तसेच, अगदी वेगळे, विचित्र आणि गूढमय. तिने मागे वळून पाहिले तर सर्वजण अगदी स्तब्ध बसलेले होते. सर्वांच्या मानाखाली झुकलेल्या होत्या आणि नजर पायापाशी स्थिरावलेली होती. तिने समोर पाहिले तर पुन्हा तो म्हातारा अगदी तसाच निर्विकार नजरेने, शरीराची काहीच हालचाल न करता रस्त्याकडे पाहत होता. पुन्हा जीपमधले वातावरण बदलले. सर्व काही भेसूर भासू लागले. पुन्हा मनविताच्या मनात भीतीचे विचार येऊ लागले की हे सर्व लोक असे निर्जीव का वाटत आहेत. सर्वांचे चेहरे तिला आता पांढरे फटक जाणवू लागले. जणू काही त्यांच्या शरीरातील लालवट रक्ताचा अंश कुणीतरी शोषून घेतलेला असावा. सर्वजण अगदी भयानक दिसत होते आणि पुन्हा मनविताचा श्वास कोंडू लागला. जणू काही तेथे हवाही नव्हतीच. मनविताला आता खूपच अस्वस्थ आणि विचित्र वाटत होते. हळूहळू तिचा गळा कुणीतरी आवळतंय असा भास तिला होऊ लागला. श्वासाचा जगण्याशी असलेला संबंध जणू काही हळूहळू तुटत चालला होता. जीवन आणि मृत्यूमधले अंतर जणू काही हळूहळू कमी होत चालले होते. मनविताच्या डोळ्यात आता श्वास कोंडल्यामुळे हळूहळू पाणी जमा होऊ लागले होते. आपल्याला काहीही भास होत आहे. विचित्र आणि अस्वस्थ वाटत आहे. आता सोनगाव येईपर्यंत समोरच्या सीटवर डोके ठेवून जरा शांतपणे झोपावे, हेच आपल्यासाठी योग्य राहील असे म्हणत मनविताने समोरच्या सीटवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले. रस्त्यावर जीपच्या हेडलाईटचा उजेड दिसत होता आणि त्या उजेडात पावसाचे भुरभुरणारे थेंब दिसत होते. घनदाट जंगलातून ती जीप अंतर कापत सोनगावच्या दिशेने धावत होती. जीपमध्ये मनविता जीपच्या सीटवर शांतपणे डोळे लावून झोपलेली होती आणि तो म्हातारा, ती 20-22 वर्षाची मुलगी, तिचे ते बाळ, तो ड्रायव्हर आणि सोबतचे सर्व प्रवासी रस्त्याकडे डोळे लावून आपला स्टॉप येण्याची वाट पाहत होते. आणि अचानक एका मोठ्या धक्क्याने
मनविताला जाग आली. ती उठली. हाताने डोळे चोळत तिने समोर पाहिले. एक भले मोठे वडाचे झाड तिच्या दृष्टीस पडले. त्या ठिकाणी जीप थांबली होती. जीपवर काम करणारा मुलगा सर्वांना भाड्याचे पैसे मागत होता. सर्वजण त्याला देण्यासाठी पैसे काढत होते. मनविताने त्या मुलाला विचारले, म्हैसपूर तर अजून आलेले नाही, मग जीप का थांबली? तो मुलगा म्हणाला, ताई, समोर जीप जाणार नाही आणि तो पहा म्हैसपूरचा बोर्ड. तुम्हाला इथून समोर पायी पायी जावं लागेल. काही दूर नाही, फक्त 5 मिनिटांचा रस्ता आहे. असे म्हणत तो बाकीच्या प्रवाशांकडून पैसे घेऊ लागला. मग मनविताने हे पैसे काढून त्याला दिले आणि ती जीपमधून उतरली. आता पाऊस थांबला होता. हवेत गारठवणारा गारठा पसरलेला होता. मनविता म्हैसपूरच्या दिशेने पावले उचलत चालायला लागली. ती बरीच समोर आली. ती जीप आणि त्या जीपमधले प्रवासी मात्र अजूनही तिथेच होते. तो म्हातारा अजूनही तसाच निर्विकार नजरेने जीपच्या समोरच पाहत होता. जीपमधील मुलीचा आणि तिचा त्या बाळाचा पांढरा फटक चेहरा अजूनही गडद पांढरा होत चाललेला होता. त्यांच्या डोळ्यातली बुबुडे आता हळूहळू नाहीशी होऊन फक्त डोळ्यांच्या लाल भडक खोबणीच राहिल्या होत्या. चेहऱ्यावर अपघाताच्या जखमा दिसू लागल्या. चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसू लागला. अचानक ती मुलगी, तिचे बाळ हवेत हळूहळू विरायला लागले. त्या मागोमाग तिचा भाऊ, तिचा नवरा, तो म्हातारा, पैसे गोळा करणारा मुलगा आणि ड्रायव्हर हे सर्वच हवेत हळूहळू विरू लागले. विरताना त्यांचे ते पांढरेपटक चेहरे, लाल भडक डोळ्यांच्या खोबणी आणि निर्विकार एकटक पाहणाऱ्या नजरा अजूनच भयानक आणि गडद दिसत होत्या. सर्व चेहऱ्यावर जखमांचे आणि रक्ताचे डाग दिसू लागले होते. हळूहळू चेहऱ्यावरून रक्ताची ओघळ वाहू लागली. गगनभेदी किंकाळ्या, आक्रोश, रडण्याचा भेसूर आवाज या सर्वाने ते वडाचे झाडही थरारून गेले. हळूहळू तिथले बाकीचे सर्वच प्रवासी हवेमध्ये विरून नाहीसे झाले. ती जीपही आता हवेत विरत दिसेनाशी झाली. अगदी थोड्याच वेळात तिथे ती जीप, त्या जीपमधल्या प्रवाशांचा मागमूसही उरला नव्हता. सर्व जागा रिकामी झाली होती. फक्त त्या काळोखात त्या वडाच्या झाडाची भेसूर काळी सावली दिसत होती. इकडे मनविता म्हैसपूरच्या बोर्डजवळ आली. तिने बसस्टॉपकडे जाता जाता रस्त्यातच मोबाईल काढून 2-3दा सर्व ऑटोवाल्यांचे नंबर लावून पाहिले, पण कुणाचाच नंबर लागला नाही. ती तशीच चरफडत पुन्हा पुन्हा नंबर लावून पाहत होती आणि तोच सोनगावच्या शंकरचा ऑटो तिच्यापाशी येऊन थांबला. ताई, तुम्ही इथं? शंकरने विचारले. हो दादा, बरे झाले तुमचा ऑटो मिळाला, असे म्हणत मनविता ऑटोत जाऊन बसली. शंकरचा ऑटो सोनगावच्या दिशेने निघाला. बरं झालं दादा, तुमचा ऑटो भेटला, नाहीतर मला खूप प्रॉब्लेम झाला असता. कुणाचाही नंबर लागत नव्हता आज. मी कितीदा फोन लावले. मनविता म्हणाली. अहो ताई, ते तरी बरं झालं. मीही गावात 8 दिवस नव्हतो. लग्नाला गेलो होतो. आजच गावावरून परत आलोय, म्हणून बरं तुम्हाला माझा ऑटो मिळाला. ताई, सांगून जायचं होतं कुणाला तरी. अशा पावसात गावात रेंज राहत नाही मोबाईलला. पण तुम्ही या वेळेला कुठे गेला होता? खूप रात्र झाली घरी यायला. शंकरने विचारले. मी तालुक्याला गेले होते मीटिंगसाठी, म्हणून उशीर झाला. मनविताचे उत्तर ऐकताच शंकर थोडा गडबडला, पण पुन्हा लगेच भानावर येत म्हणाला. म्हणजे तुम्ही तालुक्यावरनं आलाय की काय? हो दादा, मनविता म्हणाली. पण मग तुम्हाला एवढा उशीर कसा झाला? शंकरने पुन्हा विचारलं. मला खूप उशीर झाला होता निघायला. बसही मिळाली नाही. नशीब की एक जीप मला मिळाली, मनविताने सांगितले. काय सांगता काय ताई? जीप? शंकर म्हणाला. हो, मनविता म्हणाली. शंकरला विचारात गडलेलं आणि शांत पाहून मनविताने शंकरला विचारलं. काय झालं दादा? तुम्ही एकदमच चूप झाले. काय सांगू ताई, खूपच चुकीचं झालं बघा. तुम्ही इथे नवीन आहात म्हणून तुम्हाला माहीत नाही. ते पावसाळ्याचेच दिवस होते. तालुक्यावरनं एक जीप म्हैसपूरला येत होती आणि म्हैसपूरजवळच्या वडाच्या झाडाजवळ ड्रायव्हरचा जीपवरचा कंट्रोल सुटला आणि त्या जीपचा ॲक्सिडेंट झाला. तेव्हापासून जेव्हाही भयंकर पावसाची रात्र असली की ती जीप तालुक्यावरनं म्हैसपूरला यायला निघते. पण जो कोणी त्या जीपमध्ये बसतो तो जिवंत घरी येत नाही. पण तुम्हाला दुसरी जीप भेटली असेल ताई, म्हणून तुम्ही वाचलात, शंकर म्हणाला. पण मी ज्या जीपने आले ती जीप ही वडाच्या झाडाजवळ थांबली होती, मनविता अगदी घाबरून म्हणाली. असेल, पण ज्या जीपचा ॲक्सिडेंट झाला होता त्या जीपमध्ये एक म्हातारा आणि अजून 2-3 जण होते. आणि दुःखद म्हणजे जीपमध्ये एक निवड 20-22 वर्षाची मुलगी आणि तिचे 1.5 वर्षाचे बाळही होते. त्या मुलीचा भाऊ आणि नवराही त्या जीपमध्येच होते. सर्वांचाच दुःखद अंत झाला, शंकर म्हणाला. मी ज्या जीपमधून आले त्या जीपमध्येही एक मुलगी आणि तिचे बाळ. मनविताच्या तोंडून पुढचे शब्दच निघले नाही. असं कसं होईल ताई? शक्यच नाही, कारण जो कोणी त्या जीपमधनं येतो तो जिवंत वाचतच नाही. तुम्ही दुसऱ्या जीपमधनं आल्या असाल.
शंकर बोलला. आता सोनगाव दिसू लागले होते. 5च मिनिटाचा रस्ता राहिला होता आणि तोच शंकरचा श्वास अचानक कोंडू लागला. जीव गुदमरू लागला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला ऑटो चालवणे कठीण झाले. त्याने ऑटो थांबवला आणि मनविता ऑटोतून खाली उतरली आणि अतिशय हळूहळू समोर गावाच्या दिशेने चालू लागली. शंकर तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत होता, सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्याला श्वास घेता येत नाहीये, पण मनविता तिच्याच धुंदीत हळूहळू समोर पावलं टाकत होती आणि श्वास कोंडत चालल्यामुळे शंकरच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागले होते. तोच मनविता ज्या दिशेने चालली होती त्याच दिशेने वारा सुटला आणि त्या वाऱ्याने मनविताची साडीही ती जात असलेल्या दिशेने उडू लागली आणि तिचे पाय उघडे पडले. शंकरचे तिच्या पायाकडे लक्ष गेले आणि त्याला मनविताचे उलटे पाय दिसले. क्षणात सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याचे डोळे हळूहळू मिटत चालले होते. मनविताने एकदा मागे वळून त्याच्याकडे पाहिले. तिचा चेहरा अगदी निर्विकार आणि पांढरा फटक असलेला त्याला दिसला. हळूहळू तिच्या डोळ्यातली बुबुडे गायब होऊ लागली. तिचे डोळे लाल लाल दिसू लागले, जणू काही आग उकत आहे. तिचे केस कधीचेच मोकळे होऊन वाऱ्यावर उडत होते तर कधी तिचा चेहरा झाकत होते. तिच्या साडीचा पदर वाऱ्यावर फडफड करत होता आणि इकडे शंकरच्या जीवाची होणारी तडफड हळूहळू शांत होत त्याचे डोळे मिटत गेले. मिटत जाणाऱ्या डोळ्यांना मनविताची हळूहळू विरत जाऊन नाहीशी होणारी आकृती दिसत होती. मनविताच्या पदावर काम करायची नोकरीतले ते पद तिच्या मृत्यूमुळे रिक्त झाले होते. त्या पदावर आता शासनाने अर्णव मोहिते या तडफदार युवकाची नियुक्ती केली होती. त्यालाही तेच सरकारी क्वार्टर मिळाले होते जिथे मनविता राहायची. म्हैसपूरच्या बसस्टॉपवर अर्णव मोहिते खूप वेळपासून सोनगावला जायला काही वाहन मिळते का ते पाहत होता. मुसळधार पाऊस सुरू होता. त्या बसस्टॉपवर तो एकटाच सर्व ऑटोवाल्यांचे नंबर लावून पाहत होता, पण एकाचाही नंबर लागत नव्हता. तो नुकताच 2 दिवसांची रजा टाकून घरी आईवडिलांना भेटण्यासाठी गेला होता आणि येताना त्याला उशीर झाला. त्यात हा बरसणारा मुसळधार पाऊस. अर्णव खूप काळजीत होता आणि तोच एक ऑटो त्याच्या समोर येऊन उभा राहिला. कुठे चालला ऑटो? अर्णवने ऑटोवाल्याला विचारले. सोनगावला. ऑटोवाल्याचे उत्तर ऐकताच अर्णव ऑटोमध्ये सामान घेऊन बसला. ऑटो निघाला. तुम्ही कोणत्या गावचे? म्हणजे आज पहिल्यांदाच पाहतो आहे तुम्हाला म्हणून विचारले. अर्णव ऑटोवाल्याला म्हणाला, मी इथलाच, सोनगावचा, शंकर. आजच गावावरून आलोय, लग्नाला गेलो होतो, असे म्हणत शंकर सोनगावच्या दिशेने ऑटो पळवत होता. ऑटोच्या बाजूच्या आरशांमधील शंकरच्या लालभडक बिना बुबुळांच्या डोळ्यांच्या खोबणीकडे अर्णवचे मात्र लक्षच नव्हते.